अरे जास्त बारामतीचे असले तरी आम्हाला काही फक्त बारामती नाही, आम्हाला पुण्यात तुमची मदत पाहिजे, शिरूरमध्ये पाहिजे, मावळात पाहिजे, बारामतीत पाहिजे. मी काही स्वार्थासाठी बारामती करायला आलो नाही. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. बाकीचे बसून घ्या. माझ्या काय झालं आता? शिवराजजी राक्षे, पैलवान योगेशजी दोडके, पैलवान अमोलजी बराटे, अमोलजी बुचडे, संतोषजी गरुड, वस्ताद सुभाषजी पोकळे, वस्ताद निधीजी दांगट, पैलवान दीपक भौमानकर, पैलवान मंगलदासजी बांदल, पैलवान महेशजी मोहोळ, पैलवान मौलजी कोकाटे, पैलवान बाळासाहेबजी लांडगे, पैलवान विशालजी कलाटे, नामदेवरावजी शिरगावकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस, अर्जुन पुरस्कार विजेते आमचे सहकारी शांतारामजी जाधव, सर्व कुस्ती क्षेत्रामध्ये काम करत असणारे आमचे सर्व पैलवान मंडळी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देश पातळीवर निवडणुका लोकसभेच्या चाललेल्या आहेत आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या 5 वर्षाच्या करता देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची आहे. मित्रांनो, ही निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं दिशाभूल करण्याचं काम काही मंडळींचं चाललेलं आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गेले 30-32 वर्ष क्रीडा क्षेत्र असू द्या, कुठलंही साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये माझ्या परीनं जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न मी सातत्याने चालवलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक खेळाला आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल, प्रत्येक खेळाला आपल्याला कशी मदत करता येईल, त्याच्यामध्ये जे खेळामध्ये प्रावीण्य दाखवतात, मग ते कुस्तीचं क्षेत्र असेल, ते कबड्डीचं क्षेत्र असेल, ते खो खोचं क्षेत्र असेल, ते कुठलंही क्रीडा क्षेत्र असेल, त्यामध्ये अडचण येऊन द्यायची नाही. सुदैवाने माझ्याकडं अर्थ मंत्रालय असल्यामुळं त्याही गोष्टीचा फायदा हा आपल्याला ह्या निमित्तानं होत असतो. आणि हे सगळं होत असताना मला असं जाणवलं की आज मी पुण्यामध्ये होतो. आज पुण्यात लग्नाची पण मोठी तीथ आहे. काही माझ्या सहकाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका पण मी लावलेल्या आहेत आणि त्याच्यातून खरं तर तुमची 11 वाजता बैठक होती, मला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच पैलवान मंडळींच्याकडं मी दिलगिरी व्यक्त करतो. मी मधी दीपक मानकर, बाबा कंधारे, पंकज हरपुडे ह्या सगळ्यांना सांगितलं की मला ह्या सगळ्या मान्यवरांशी थोडंसं हितगुज करायची आहे. मला माझ्या परीनं ह्यांची मदत त्या ठिकाणी घ्यायची आहे. आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील, 3 पक्ष आणि इतर मित्र पक्ष असं मिळून आम्ही पुढं चाललेलो आहेत. आणि हे पुढं चालत असताना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल, महाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा नावलौकिक कसा वाढेल, त्याच्यामध्ये नंबर 1च्या स्थानावर महाराष्ट्र कसा जाईल, हीच आमच्यासारख्यांची सगळ्यांची भावना असते. आणि ही भावना होत असताना पैलवान हा राजर्षी शाहू महाराजांनी ह्याला खरा राजाश्रय देण्याचं काम केलं आणि तेव्हापासून ह्या कुस्तीपटूंनी कुठं मागं वळून बघितलेलं नाही आहे. ठीक आहे, आता मातीच्या बरोबर गादीवरच्या पण कुस्त्या आलेल्या आहेत, बाकीच्या पण गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यातून लोकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आपल्याला वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी असेल, हिंद केसरी असेल किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेच्या पातळीवर आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात. कुस्तीच्या बद्दल खरं तर काही मधल्या काळामध्ये संघटनेमध्ये मतभेद झाले, देश पातळीवर झाले, त्याचे परिणाम वेगवेगळ्या राज्याला भोगावे लागले, राज्य पातळीवर झाले, त्याचे परिणाम काही जिल्ह्यांना भोगावे लागले, जिल्हा पातळीवर झाले, त्याचा फटका माझ्या तालुका लेवलला पण त्या ठिकाणी बसला. पण माझं स्वतःचं मत असं आहे की त्या खेळामध्ये राजकारण न आणता खऱ्या अर्थाने मदत झाली पाहिजे.
म्हणूनच आजची ही बैठक इथं बोलवलेली आहे. ह्या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळे मान्यवर इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत देखील करतो. मित्रांनो, ज्यावेळेस माझ्यासारख्याला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रात कामाची संधी मिळाली त्यावेळेस आपल्या इथं गुजरात येथे झालेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यात आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं, प्रशिक्षकाचं आणि त्या खेळाडूंच्या पालकांचं सर्वांचंच योगदान होतं. क्रीडा रसिकांनी भरभरून पाठिंबा दिला म्हणून हे सगळं घडलं. हे सगळं घडत असताना गोव्याला देखील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. तिथं देखील महाराष्ट्राने ऐतिहासिक यश हे 1994 नंतर तब्बल 30 वर्षांनी मिळवलं. आम्ही अनेक ठिकाणी क्रीडा नगरी बांधतोय, आपण विभागीय क्रीडा संकुल बांधतोय, आपण जिल्हा क्रीडा संकुल बांधतोय, आपण तालुका क्रीडा संकुल बांधतोय. सुदैवाने ह्या 3 पक्षाच्या सरकारमध्ये क्रीडा विभाग मी यावेळेस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलेला आहे. मी फार चांगलं ऑलिम्पिक भवन हे आपल्या पुण्याच्या बालेवाडीमध्ये परवाच मी आणि त्याच्यामध्ये क्रीडा मंत्र्यांनी त्यामध्ये संजय बनसोडे यांनी त्याच्यामध्ये भूमिपूजन आम्ही लोकांनी केलं. त्याच्यामध्ये जवळपास 10,536 खेळाडूंचा सहभाग असलेली महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही देशातील सर्वात मोठी अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा ठरलेली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आंतरराष्ट्रीय तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकामध्ये भरघोस अशा प्रकारची वाढ करायला आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेजण यशस्वी झालोय. शिवक्रीडा पुरस्कार रकमेत देखील वाढ करून ऑलिम्पिक चळवळीला एक दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. बालेवाडी क्रीडा संकुलात जे काही बाकीच्या अडचणी होत्या, त्रुटी होत्या, दूर करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे. आणि देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांचा जन्मदिन देखील क्रीडा दिन म्हणून आपण जाहीर केलेला आहे. तो 15 जानेवारी. आणि महाराष्ट्र हे देशातील अशा प्रकारचा राज्याचा क्रीडा दिन साजरा करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि खेळाडूंच्या हिताचे देखील अनेक महत्त्वाचे निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. मला DPDCमध्ये नियोजन खातं माझ्याकडे असल्यामुळं मी त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर DPDC वाढवलेला आहे. पाठीमागं मी आपल्याला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 25 वर्षापूर्वी ह्या पुणे जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजना आराखडा हा अवघा 50 कोटी रुपयाचा असायचा. आता यंदाचा नवीन आराखडा 1250 कोटीपर्यंत आपण त्या ठिकाणी नेलेला आहे. आणि त्याच्यातून कुठं कुठं कबड्डीला असेल, खो खोला असेल, कुस्तीला असेल, मॅट पाहिजे असतील, आणखीन काही त्याच्यामध्ये मदत पाहिजे असेल ते पण करण्याचा आपला प्रयत्न आहे. मी मधी ज्यावेळेस कोल्हापूर ही खऱ्या अर्थाने कुस्तीगिरांची नगरी म्हणून ओळखली जाते, त्याला खऱ्या अर्थाने एक प्रोत्साहन देण्याचं काम तिथं होतं. मोतीबाग तालीम असेल, गंगावेस तालीम असेल, अशा अनेक नावाजलेल्या तालीम तिथं आहेत. अनेक नावाजलेले पैलवान त्या तालमीने आपल्याला दिलेले आहेत. तिथं वस्ताद देखील चांगले आहेत. आणि म्हणून तिथं पण मी स्वतः डोळ्यांनी त्या दिवशी सकाळी बघितलं. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे अडचणी माझ्या छोट्या छोट्या पैलवान लोकांना येतात. ते कसे तिथं राहतात, कसे झोपतात, कसं तिथं जेवण करतात, कसं तिथं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, हे सगळं बघितल्यानंतर आपल्या राज्य सरकारचा एकंदरीत काम ह्या वेगवेगळ्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं आहे. म्हणून मी प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा गंगावेस तालमीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि ते खूप चांगलं करण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा क्रीडा विभागाचा प्रयत्न आहे. आपण टप्प्याटप्प्याने आपल्याही पुणे जिल्ह्यातल्या ज्या तालीम आहेत त्याही नावाजलेल्या तालीम आहेत. इथंही चांगले वस्ताद आहेत, इथंही चांगले पैलवान हे तयार करण्याचं काम होतं आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं करत असताना मित्रांनो, आम्ही काही साधू संत नाही आहे, आम्ही राजकीय क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही काय हे सगळं करू शकतो तर तुमचा पाठिंबा असतो, जनतेचा पाठिंबा असतो, पाठबळ असतं, मतदारांचं मनापासून सहकार्य असतं, म्हणून आम्ही करू शकतो.
माझी पैलवान मंडळींना विनंती आहे, ह्यावेळेस तुमचंही प्रतिनिधित्व करण्याच्या करता पुणे शहर ही अतिशय ॲटो नगरी म्हणून ओळखली जाते, ॲटो हब म्हणून ओळखला जातो, IT हब म्हणून ओळखला जातो, विद्यानगरी आपली विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ह्या सगळ्याचं सार जर आपण पाहिला तर इथं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना प्रतिनिधित्व करण्याची संधी पार्लमेंटमध्ये आपण दिलेली आहे. ह्यावेळेस तर महायुतीनं आपल्या शहरामध्ये पुणे शहराचा जो मतदारसंघ पाठीमागे गिरीश बापटसाहेब ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, तिथं आपण मुरलीधर मोहोळ यांना संधी दिलेली आहे. मला मुरली मोहोळ भेटून गेले, मला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. त्यांनी पण आवाहन केलं की बाबा पैलवान मंडळींनी सगळ्यांनी ह्या निमित्तानं साथ द्यावी, ह्या निमित्तानं पाठिंबा द्यावा, ह्या निमित्तानं सहकार्य करावं. आज तुमच्यातलाच एक सहकारी पार्लमेंटमध्ये निघालेला आहे आणि तुम्ही पुणे शहराची एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता 100% जवळपास पुणे शहरामध्ये महायुतीचे खालचे साहीच्या साही आमदार काम करतात. साही आमदार महायुतीचे आहे. एक आहे वडगाव शेरीचा सुनील टिंगरे, हा NCPचं प्रतिनिधित्व करतो पण महायुतीमध्ये, आणि बाकीचे 5 मतदारसंघामध्ये हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आपल्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात. साधारण एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली, एकंदरीत कल बघता मुरली मोहोळ चांगल्या मताधिक्यांनी विजयी व्हायला कुठली अडचण येईल असं मला तरी वाटत नाही. कारण मी पण अनेक वर्ष ह्या पुणे शहराचं त्या बाबतीमध्ये समाजकारण राजकारण जवळून बघितलेलं आहे. तुमचा पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष मला तुम्ही सगळे लोकांनी संधी दिलेली आहे आणि ज्या वेळेस ह्या क्रीडा क्षेत्रातला कुठलाही सहकारी माझ्याकडे आल्यानंतर सकारात्मक त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल अशा प्रकारचा मनापासूनचा प्रयत्न बाबांनो माझा असतो आणि तो आणखीन पुढं वृद्धिग्रंथ व्हावा. आणखीन पुढं आपल्याला ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते तुम्ही माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याच्यात पण जातीनं मी आणि माझे सगळे सहकारी, आपले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेजण लक्ष घातल्याशिवाय गप्पा बसणार नाही हा विश्वास देखील मी माझ्या सहकारी मित्रांना, सगळ्या पैलवान मंडळींना ह्या निमित्तानं देऊ इच्छितो. आपल्याला इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, परंतु माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जसं कोल्हापूरचा तालमीसाठी विकास आराखडा, जी तालीम संस्थांची ऐतिहासिक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे, या परंपरेचंच कुस्ती खेळाचं तालीम संस्थांचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्या शासनाने पण कुठं मागं राहू नये. भावी पिढी सक्षम निर्व्यसनी व्हावी, पारंपरिक खेळाचं युद्धकलेचं संरक्षण व्हावं, याच उद्देशाने आम्ही कोल्हापुरात अगदी गल्लीबोळात देखील अनेक संस्था ज्या काम करतात किंवा राज्याच्या इतर भागामध्ये काम करतात अशा पद्धतीनं त्यांना सर्वतोपरी सहकार्य हे आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय आणि त्याच्यातूनच आपल्याला अधिकाधिक सुधारणा करायच्या आणि त्या करण्याच्या करता आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करू. माझी तुम्हाला एक विनंती आहे, आता हे सगळं काम करत असताना तुमचाही पाठपुरावा हा राहिला पाहिजे, कारण आम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत इतके वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर भेटत असतात. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा पाठपुरावा करत तुमच्यातला ज्यांनी हे क्षेत्र गाजवलं आहे, मैदानं गाजवलीत, परंतु आज ते कुठल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये समाजकारणात राजकारणात काम करत असतील तर त्यांनी पण त्याच्यामध्ये जर लक्ष दिलं आणि सांगितलं की अजित पवार हे इथपर्यंत आलेले परंतु पुढं ज्या गतीनं जायला पाहिजे तिथं जात नाही, मी लगेचच संमती त्यांना सांगीन. आणि आपल्या इथं राजेश देशमुख पूर्वी कलेक्टर होते, चांगलं काम केलं त्यांनी 4 वर्ष, तेच आता क्रीडा आयुक्त झालेले आहेत आणि त्यांना ज्या क्षेत्रातली जबाबदारी आपण त्यांच्यावर देतो ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते पार पाडतात. अशा प्रकारचा माझा प्रशासनातला त्यांचा अनुभव आहे आणि म्हणून त्याही अधिकाऱ्याची मदत आपण आपल्या ह्या क्षेत्राला, सगळ्याच क्रीडा क्षेत्राला, त्याच्यामध्ये कुस्ती क्षेत्र पण महत्त्वाचं आहे, ह्याला त्या ठिकाणी
करून देण्याचा प्रयत्न करू। त्याच्यामध्ये कुस्ती स्पर्धेचं वेगळेपण हे आहे की निकालात कुणीही जिंकलं तरी दोन्ही पैलवान तोडीचे असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि महाराष्ट्र केसरीसारख्या कुस्ती स्पर्धा मॅटमध्ये देखील होतात, मातीत पण होतात आणि मातीच्या स्पर्धेत अंतिम जिंकलेले पैलवान महाराष्ट्र केसरीसाठी लढतात। दोघंही नंबर 1चे पैलवान असतात। दोघांची मेहनत, दोघांची क्षमता नंबर 1चीच त्या ठिकाणी असतो। अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये चालतात। मला आठवत आहे पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना कबड्डीची स्पर्धा राज्य पातळीवर होण्याच्या करता, खो खोची स्पर्धा राज्य पातळीवर होण्याच्या करता, कुस्तीची स्पर्धा राज्य पातळीवर होण्याच्या करता आणि मला वाटतं व्हॉलीबॉलची, ह्या सगळ्यांना शांताराम आपण 25-25 लाख रुपये देत होतो। परंतु आता ती रक्कम मी फार मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतला, कारण मलाही माहिती आहे की ह्याच्यामध्ये आपण रक्कम वाढवल्याशिवाय खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या क्रीडा रसिकांचं पारणं फेडणारं अशा पद्धतीचं ते मैदान झालं पाहिजे, म्हणून हा सगळा खटाटोप आपण करतोय। जीवन गौरव पुरस्कार पूर्वी 3 लाख रुपये होता, तो आता मी 5 लाखापर्यंत आणि खेळाडूंच्या करता 1 लाखावरून 3 लाखापर्यंत अशा प्रकारची वाढ आपण केली। आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील पूर्वतयारीच्या करता प्रत्येक खेळाडूला, पात्र खेळाडूला 5 लाख आणि दिव्यांग खेळाडूंना 2 लाख बँकेच्या खात्यामध्ये आपण जमा करण्यात आलेले आहेत। पदक विजेत्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत अक्षरशः आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि 10 पट वाढ, वैयक्तिक सुवर्णपदक 10 लाखावरून 1 कोटीपर्यंत आम्ही नेलेलं आहे। रौप्य पदक 7.5 लाखापासून 75 लाखापर्यंत नेलेलं आहे आणि कांस्य पदक 5 लाखावरून 50 लाख, 10 पट वाढ। कधी क्रीडा क्षेत्रामध्ये एवढी प्रचंड वाढ तुम्ही जुन्या क्रीडा क्षेत्रामध्ये नावाजलेल्या खेळाडूंना विचारा, ते देखील सांगतील की एवढी वाढ कधी झाली नव्हती। आणि सांघिक सुवर्ण पदकाकरता देखील 75 लाख, रौप्य पदकाकरता, सुवर्ण पदकाकरता 75, रौप्य पदकाकरता 50 आणि कांस्य पदकाकरता 25 आणि मार्गदर्शकाच्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत 10% बक्षीस सर्व सहभागी खेळाडूंना, म्हणजे 10 लाखाचं पारितोषिक आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। अशा खूप काही गोष्टी आपण करतोय। आपण त्याच्यामध्ये मध्ये नमो क्रीडा संकुल योजना पण राबवली। छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ, त्याच्याकरता 650 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे। समितीचं पण गठन केलेलं आहे। क्रीडा विभागामध्ये वेगवेगळी पदं भरत असताना क्रीडा क्षेत्रातल्या नावाजलेल्या परंतु आता त्या क्षेत्रातनं रिटायर झालेल्या खेळाडूंना कशी संधी देता येईल ह्या प्रकारचा प्रयत्न आपला चालू आहे। आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, आपण पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुरूची नेमणूक केलेली आहे। आपण 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे काही कोटा प्राप्त केलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना सर्वकरता चांगलं आर्थिक सहाय्य पण आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशा खूप काही गोष्टी आपण या क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत। आपल्या इथल्या पैलवानांनी पण आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं, आपल्या परिसराचं नावलौकिक वाढवण्याचं काम या बाबतीमध्ये केलेलं आहे। आज मला तुम्हाला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की क्रीडा क्षेत्रात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानानुसार अनेक प्रकारचे बदल झालेले आम्ही पाहतोय आणि या बदलांना सामोरं जाण्यासाठी, त्याच्यामध्ये टिकण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता क्रीडापटूंनी निर्माण करणं गरजेचं आहे। त्याकरता आम्ही पूर्वीच्या काळामध्ये खेळायला जायचं म्हटलं तर रेल्वेने जावं लागायचं, त्याच्यात त्यांचा प्रवास होत असताना ते त्रासून जायचे। आम्ही यावेळेस त्यांना विमानाने पाठवलं की कमीत कमी वेळात ते त्या ठिकाणी पोचावेत आणि त्यांचा जो काही श्रम आहे, जो काही त्यांना कष्ट त्या ठिकाणी घ्यावे लागतात, तो त्रास कमी व्हावा ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती। हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन। ह्यामध्ये माझा प्रयत्न हा होता, आता मला अशी सांगण्यात आलं की बाबा हे बारामती लोकसभा मतदारसंघातली पैलवान आहेत, असं नाही। मंगलदास बांदल इथं आहेत, ते शिरूर लोकसभा मतदारसंघातले, त्याच्यामुळं अरे जास्त बारामतीचे असले तरी आम्हाला काय फक्त बारामती नाही, आम्हाला पुण्यात तुमची मदत पाहिजे, शिरूरमध्ये पाहिजे, मावळात पाहिजे, बारामतीत पाहिजे। मी काही स्वार्थासाठी बारामती करायला आलो नाही।
त्यामध्ये महायुतीच्या ज्या जागा आहेत तिथं आम्हाला तुमचे भरभक्कम पाठिंबा पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुमचं सहकार्य पाहिजे आणि तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये सहकार्य मिळवून देण्याची जबाबदारी आम्हा लोकांची आहे. त्याच्यात आम्ही तिथं कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. काही जण कदाचित तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, काहींचे फोन पण तुम्हाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून चालत नाही. शेवटी ज्याच्या अंगामध्ये क्रीडा कौशल्य आहे, जो तरबेज त्या क्षेत्रामध्ये, त्याला आपण संधी दिली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आम्हा लोकांची सगळ्यांची आहे. आता हे एकाने सांगितले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या दोन संघटनेच्या वादात राज्याच्या कुस्तीचे सध्या नुकसान होत आहे. राज्याची कुस्ती 2 गटात विभागली आहे. पैलवानांचे नुकसान होत आहे. सदरचा वाद मिटवावा. मित्रांनो, माझं तर म्हणणं आहे की कुठेही वाद असू नये. आता मी बघितलंय देश पातळीवर पण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी झाल्या. अनेकांनी रेसलिंगमधल्या मान्यवरांनी तिथं आंदोलन केलं, हेही आपण बघितलं. माझं म्हणणं की त्याच्यामध्ये सगळ्यांनी बसून एकत्रपणे मार्ग काढला पाहिजे, ह्या मताचा मी स्वतः आहे. मी उद्याची आचारसंहिता संपली म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान 7 मेला आहे. ह्या 4ही मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचं चिन्ह घड्याळ आहे. तसंच आमच्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जो अर्धा भाग पुणे जिल्ह्यात येतो, अर्धा भाग माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये जातो, तिथं त्या बाबतीतलं आरक्षण हे माझ्या आरक्षण नाही, तिथं चिन्ह हे धनुष्यबाण आहे. आणि आमच्या पुणे शहरामध्ये आपले पैलवान जिथं उभे आहेत तिथं चिन्ह कमळाचं आहे. काही जण थोडी बहुत वेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, संविधानाने तो प्रत्येकाला दिलेला आहे. त्याच्यामुळं इथं मी जास्त त्या गोष्टीला महत्त्व देऊ इच्छित नाही. इतर मला आपला आता हा हे संपला पैलवानांचा मेळावा की मी लगेचच नाही खेळा 2-2 मिनटं बोलायला नाही, त्याच्यामध्ये मी सांगतो तसंच 2-2 मिनटं बोलायला पुन्हा त्याच्यातनं वेगवेगळ्या मतप्रवाह होतात. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, आता आमच्या शांताराम इथं बसलेले आहेत कबड्डी क्षेत्रातले, मी शिल्पा भोसलेंना सांगितलेलं होतं आणि इतरांना पण सांगितलेलं होतं की आजच्या ह्या बैठकीच्या बरोबरच आमचा कुस्तीपट्टूंचा मेळावा झाल्यानंतर क्रीडापट्टूंचा पण मेळावा इथं आपण घेऊ. पण मला आजची माहिती चिठ्ठी रूपाने आली की याच्यामध्ये आमच्या कुस्ती क्षेत्रातले पण मान्यवर आहेत, तसंच क्रीडा क्षेत्रातले पण मान्यवर आहेत. तुम्हाला सगळ्यांना क्रीडा क्षेत्रातल्यांना माहिती आहे. आता इथं शिरगावकर आहे, नामदेव आणि बाकीचे सगळे आहेत. त्याच्या संदर्भामध्ये अनेकदा आपण बैठका घेतल्या. अनेकदा कधी आम्हाला काही अडचणीला सामोरं जावं लागलं. आता तुम्हाला सांगायचंच तर मी ते सांगून टाकतो. ऑलिम्पिक भवन, नामदेव कुठे? नामदेव, आपण कधी सुरू केलं होतं ऑलिम्पिक भवन? 10 का 12 वर्ष झाली. 12 वर्ष 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी होतो. काही ना काही अडचणी यायच्या. मला इतकं वाईट वाटायचं. मी इतके सुंदर तिथं प्लॅन केलेले होते, परंतु आता आम्ही सगळेजण बसलो आणि इतकं चांगलं ऑलिम्पिक भवनाचा प्लॅन केलेला आहे. मला वाटतं टेंडर झालं आहे, काम पण सुरू झालेलं आहे आणि माझ्या पुणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं ती वास्तू होईलच. परंतु महाराष्ट्रामध्ये जे क्रीडा प्रकार चालतात त्याही राज्यस्तरावरच्या संघटनांचं ऑफिस तिथं होणार आहे आणि पुढं ते मेंटेन होण्याच्या करता देखील जी काही तजवीज करायला पाहिजे, जे काही तिथं काही शॉप्स काढले पाहिजे किंवा बँक वगैरे आणण्याचं म्हणायचं तर त्यांच्या भाड्यातनं त्याचं हाऊसकीपिंग आणि बाकीच्या गोष्टी झाल्या पाहिजे, ते पण आपण सगळं केलं, त्याच्यामध्ये धरलंय. त्यामध्ये मी कॉन्ट्रॅक्टरच्या मागं लागलोय की बाबा ते जितकं लवकरात लवकर तुला काम करता येईल तितकं लवकरात लवकर काम कर. त्याची कॉस्ट किती? 58 कोटी. आता पहिलं होतं 58 कोटीचं, आता नवीन
82 कोटीचं शांतराम झालं, 82 कोटीचं. तुम्ही विचार करा, 82 कोटीची वास्तू म्हणजे कशा पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी असे. रिसर्च सेंटर आणि ऑलिम्पिक म्युझियम पण करतो. तिथं ऑलिम्पिक म्युझियम पण आपण करतोय, रिसर्च सेंटर पण आपण त्या ठिकाणी करतोय. साधारण तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे माझे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना पण अभिमान वाटेल अशा फार गोष्टी बारकाईनं त्याच्यामध्ये समजून घेऊन. सुनील पाटील म्हणून आर्किटेक्ट आहे, ज्यांनी कलेक्टर ऑफिस बांधलं, ज्यांनी आपलं सर्किट हाऊस बांधलंय, तर चांगला आर्किटेक्ट आहेत. त्यांना ते जर आपण आर्किटेक्टचं काम दिलेलं होतं आणि त्यांनी ते काम अतिशय उत्तम पद्धतीनं पूर्णत्वाला नेलेलं आहे. अशा प्रकारे तिथं पण आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. आज देशाच्या पंतप्रधानांनी पण क्रीडा क्षेत्रामध्ये खूप बारकाईनं लक्ष दिलेलं आहे. ते स्वतः प्रोत्साहन देतात, ते स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतात. देश पातळीवर सगळीकडं वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि राज्याच्या पातळीवर झाल्या पाहिजेत, खालच्या जिल्ह्याच्या पातळीवर झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं तालुका पातळीपासून वर त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत. आणि आपली 140 कोटी लोकसंख्या आहे. जगामध्ये ज्यावेळेस ऑलिम्पिक सुरू होतं त्यावेळेस आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपल्याला पारितोषिकं मिळत नाही. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीमध्ये आपण थोडंसं कमी पडत होतो. आज आम्ही बऱ्याच त्याच्यात सुधारणा केलेल्या आहे. माझी इथं असणाऱ्या सगळ्या माझ्या क्रीडा खेळाडूंना, त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना, पैलवान मंडळींना विनंती आहे की अजून तुमच्याकडे काही विधायक सूचना असेल तर जरूर तुम्ही त्या माझ्यापर्यंत पोचवा, किंवा आमचे संजय बनसोडे क्रीडा मंत्रीपर्यंत पोचवा, किंवा आमचे राजेश देशमुख त्यांच्यापर्यंत पोचवा बालेवाडीमध्ये. त्यामध्ये आम्ही सगळेजण जातीनं लक्ष घालू. कारण उद्याच्या 10 जूनला मला राहिलेल्या 8 महिन्याचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. मागं मी निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या आधी साधारण एप्रिल, मे, जून असा 3-4 महिन्याचा केलेला आहे. त्याच्यामुळं पुढच्या 8-9 महिन्याचा आपल्याला अर्थसंकल्प देत असताना तिथं पण ह्याच्या आधीच्या काळामध्ये कधी क्रीडा क्षेत्राला एवढा निधी किंवा एवढी तरतूद ही करण्यात आलेली नव्हती. ती तरतूद आता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली. मित्रांनो, हे सगळं करत असताना काही त्रुटी आमच्याकडनं राहिल्या असतील. मी असा दावा करत नाही की सगळं अगदी आलबेल चाललेलं असेल. त्या त्रुटी जर तुम्ही लक्षात आणून दिल्या तर आम्ही सगळेजण त्याच्यात लक्ष घालू आणि कुणावर अन्याय होणार नाही. त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल. खरोखरीच जो खेळाडूचं सिलेक्शन झालं पाहिजे. मी तर अनेक वर्ष खो खो असोसिएशनचा अध्यक्ष होतो, अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष आहे, अनेक वर्ष मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला राज्यामध्ये कामाची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या तर तिथं मी कधी सिलेक्शनच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करत नाही. शांताराम, तुम्हालाही माहिती आहे. उलट तुम्ही कुणी येऊन मला सांगितलं की दादा इथं सिलेक्शन समितीनं घेतलेला निर्णय डावलण्याचा प्रयत्न होतो, तर मी ताबडतोब तुम्हाला सपोर्ट सगळ्यांना करतो आणि सांगतो की बाबा इथं असं होणार नाही. कारण ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याला त्याला मिळालं पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी भावना आहे. आम्ही सगळ्यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विलासरावांना म्हणलं की आपल्याला दरवर्षी काही लाख अधिकारी आणि कर्मचारी आपल्या राज्य सरकारमध्ये रिटायर झाल्यानंतर घ्यावे लागतात. मग ते घेत असताना क्रीडा रसिकांना, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्यांनी मैदानं गाजवली त्यांना 5% आरक्षण ठेवलं पाहिजे. आम्ही ठेवलं. त्याच्यात काही लोकांचा चांगला फायदा झाला, पण दुर्दैवाने काहींनी न कधी त्या क्रीडांगणावर जाताना बोगस सर्टिफिकेट आणली आणि त्यांनी त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळवल्या. आम्ही नंतर त्याच्या खोलात गेलो. आता त्याच्यामध्ये चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक असेल, एशियाईक असेल, अशा प्रकारचे जे काही मैदानं गाजवलेली आहे देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, स्वर्ण पदक, रौप्य पदक, ब्रॉन्झ पदक, ह्या सगळ्याच्या बाबतीत आपण त्यांना अधिकची संधी देऊ.
अशा प्रकारे आम्ही ठरवलेलं आहे. तुमच्याही क्षेत्रामधल्या काही मान्यवरांना आत्ताच परवा माझ्या माहितीप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या स्पर्धा होत असताना माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्या राक्षेला कोणाला दिलं ना, शिवराजला पुणे महानगरपालिकेमध्ये दिलं. का तर आम्हाला राज्य सरकारमध्ये अजून ती आमची नियमावली ठरलेली नाहीये, त्याच्यामुळं ते राहिलं. त्याच्यात उत्कर्ष असेल, काळे किंवा इतर पण बरेचसे पैलवान आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्यांनी पण मैदानं गाजवलेली आहेत. तिथं महानगरपालिकेमध्ये तरी किंवा राज्य सरकारमध्ये तरी आमची एक विनंती आहे, मी सगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगेन की तुम्ही क्रीडा मैदानं गाजवली त्या क्षेत्रामध्ये आपापल्या, तर नोकरी देत असताना आम्हाला प्राधान्य द्यायचे तुम्हाला क्रीडा क्षेत्राला बळकटी करण्याच्या करता. तिथं जे काही लूपहोल्स असतील ते त्याच्यातनं भरून काढण्याच्या करता. परंतु बऱ्याचदा ज्यांनी मैदानं गाजवली ॲथलेटिक्समध्ये असतील किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये असतील, ते आम्हाला एक्साईजचीच नोकरी द्या, ते आम्हाला सेल टॅक्समध्येच ESTमध्येच घाला असं म्हणतात. ते आम्हाला जरा वेदना देतं की बाबा ह्यांनी क्रीडांगणं गाजवलीत, ह्यांनी क्रीडा क्षेत्राला मदत केली पाहिजे किंवा तिथं ऑफिसर म्हणून काम केलं पाहिजे. क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, जसं त्याचं क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीनं, असा आमचा सगळ्यांचा मानस आहे. पण त्याच्यात आणखीन काही तुमच्या सूचना असतील तर जरूर तुम्ही मला द्या. उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर मी चीफ सेक्रेटरीची जी समिती आहे त्यांच्या पुढं देखील तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या त्यांच्या पुढं ठेवीन. कारण एकदा मग पॉलिसी ठरल्यानंतर सारखी पॉलिसी बदलण्याचं कारण नाही, अशा प्रकारचा पण भूमिका आपण त्याच्यामध्ये स्वीकारू अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आज खरं तर मी वेळ बराच झालेला असल्यामुळे डायरेक्ट मी स्वतः माईक हातामध्ये घेतला, तेव्हा कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं काही सूचना करायच्या असतील त्या कृपया नामदेवराव शिरगावकर इथं आहेत किंवा त्यांना माहिती आहे काही इतर सहकारी पण आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जर दिल्या तर त्याच्यातनं जरूर आम्ही लक्ष घालू अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या समोर ह्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि साधारण क्रीडा क्षेत्रामध्ये हे सरकार आणि त्या सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी काय काम करतायत ह्याचा थोडासा आढावा हा तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न हा मी केलेला आहे. तुमच्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये आमची विनंती आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कुणाचं काम करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्याच्यावर मी बळजबरी तुम्हाला करणार नाही. आम्ही विनंती करू, आम्ही आवाहन करू की आज देश ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतोय, त्याच्या संदर्भामध्ये आज देशामध्ये ह्या एवढ्या मोठ्या जनतेला एक मजबूत नेतृत्व म्हणून आपण मोदी साहेबांच्याकडे बघतोय. दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये तशा प्रकारचा नेता आज आपल्याला पाहायला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु कारण नसताना कधी कधी गैरसमज पसरवले जातात की बाबा हे सरकार NDAचं आलं पुन्हा तर संविधान बदलतील, तर घटना बदलतील, तर लोकशाही संपून टाकतील, ही शेवटचीच निवडणूक, काही सांगतात. आता 2014ला आले, त्यांना पूर्ण बहुमत होतं, व्यवस्थितपणे त्यांनी सरकार चालवलं. 2019ला आले, व्यवस्थितपणे सरकार चालवलं, अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, त्याच्यामध्ये बंदरं, पोर्ट म्हणजे बंदरं किंवा आमचे नॅशनल हायवे असतील, वंदे भारत ट्रेन असतील, मेट्रो ट्रेन असतील, त्याच्या संदर्भातली रेल्वे लाईन असेल, इतर रेल्वे लांब पल्ल्याच्या सुरू करण्याचं काम असेल, अशा खूप काही गोष्टी ह्या देशाच्या भल्याकरता करण्याचा, कोस्टल रोड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस असतील. तुम्ही बघा मागच्या काळामध्ये रस्ते कसे होते आणि आताच्या काळामध्ये कसे आहेत. अर्थात आपल्या पुण्यामध्ये बोलायचं झालं तर वाहतुकीची कोंडी होते, परंतु ती सोडवण्याच्या करता
मी आणि आमचे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत आणि एकदा आपला रिंग रोड झाल्यानंतर आणि दुसराही रिंग रोड नंतर दुसऱ्या टप्प्यात झाल्यानंतर ह्याला बराचसा वाहतुकीच्या कोंडीला आळा बसेल आणि दुसरं आपली जे हिंजवडीतून शिवाजीनगर ही ट्रेन सुरू झाली मेट्रो आणि माझ्या माहितीप्रमाणे निगडी टू कात्रज आता आम्ही चांदणी चौक ते तिकडं वाघोली असेही करतोय हडपसर असंही करतोय ह्या सगळ्या झाल्यानंतर आपले बरेच पुणेकर ट्रेननी प्रवास करायला लागतील आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस आपण चांगलं देऊ शकतो त्यावेळेस खाजगी वाहनं ही रोडवर कमी येतात आणि वाहतुकीची कोंडी होत नाही त्याही पद्धतीचं नियोजन पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही एकंदरीतच शहर स्वच्छ देखणी चांगली नदी सुधार कार्यक्रम अशा या सगळ्या गोष्टीला स्मार्ट सिटीच्या निमित्तानं देशाचा करोडो रुपयाचा निधी वेगवेगळ्या शहरांना देण्याचं काम अशा खूप काही गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देश पातळीवर झालेल्या आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना ह्या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची मनीषा आमच्यासारख्यांची आहे भाजपची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आठवले साहेबांची आहे महादेव जानकरांची आहे आपल्या राजू तुमचे सदाशिव खोत यांची त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये आमचे महादेव जानकर घेतलं त्याच्यात कवाडे साहेब त्यांची आहे अशा अनेक मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये घेता येतील शेवटी एवढ्या मोठ्या देशाचा कारभार करायचं म्हटलं तर जातीय सलोखा ठेवून सर्वांना बरोबर घेऊन पुढं गेल्याशिवाय हे चालू शकत नाही असा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि म्हणून आज दुपारची वेळ असताना पण आम्ही तुम्हाला आव्हान केलं मग क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मान्यवरांना पण केलं आणि आमच्या पैलवान मंडळींना पण केलं त्याच्यामुळं तुम्ही सगळेच जण मोठ्या संख्येने आला त्या गोष्टीचं समाधान मला आहे आज तुकाराम बीज आहे त्याहीबद्दल तुकाराम बीजच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो उद्या तिथीप्रमाणे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आम्ही सगळ्यांनी सरकारनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झाली म्हणून पूर्ण राज्यभर कार्यक्रम हे त्या ठिकाणी चाललेले आहेत शिवसृष्टीच्या निमित्तानं पुढच्या पिढीला पण महाराजांनी उभे केले किल्ले संवर्धनाच्या निमित्तानं तेही काम आम्ही मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेलं आहे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले त्यांचं स्मारक ते पण आपण चांगल्या पद्धतीनं व छत्रपती संभाजी महाराज असेल तुळापूर वढूचं त्यांचं स्मारक किंवा त्याच्यामध्ये लहुजी साळवे क्रांतीवीर त्यांचं स्मारक असेल किंवा सईबाईंचं स्मारक असेल अनेक मान्यवरांची स्मारकं किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक असेल अशा अनेक मान्यवरांची अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल जगातलं फार मोठं स्मारक आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते मुंबईतलं काम त्या ठिकाणी सुरू आहे अशा पुढच्या पिढीला पण ह्या महान व्यक्तींनी कशा पद्धतीनं त्या काळामध्ये काम केलेलं आहे ह्याचं सतत स्मरण त्यांना झालं पाहिजे त्यांचा इतिहास त्यांच्यासमोर आला पाहिजे म्हणून त्याही गोष्टी त्या आपण जतन करायच्या असतात पुढच्या पिढीच्या करता त्या निश्चितपणे कशा त्यांनाही ते समजून घेतील ह्या पद्धतीनं त्याच्यात काम करायचं असतं त्याच्यात पण आपल्या सरकारने काम केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय अजून कुठं काही राहिलेलं असेल तर जरूर लक्षात आणून द्या त्यामध्ये जरूर आम्ही सगळेजण लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास आणि खात्री आपण सगळ्यांनी बाळगा आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं एवढ्या मोठ्या देश आणि एवढ्या मोठी लोकसंख्या म्हणजे जगात 6 माणसाच्या मागं 1 भारतीय 6 माणसाच्या मागं 1 भारतीय अशा पद्धतीची लोकसंख्या आपण गाठलेली आहे त्या प्रकारे देखील आपले त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर चांगले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवणारे हे तयार होऊ शकतात त्यांना पायाभूत सुविधा दिल्या तर ते देण्याचं काम आमचं चाललेलं आहे आणि त्याच्यातून देश पातळीवर अनेक चांगले ऑलिम्पिक वीर तयार व्हावेत माझ्या महाराष्ट्रातनं अनेक ऑलिम्पिक वीर तयार व्हावेत आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढावी
तुमच्या आणि माझ्या देशाची राज्याची शान आणि मान वाढावी हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं अशी माझ्या तमाम क्रीडापटूंना, कुस्तीपटूंना आणि बाकीच्या सर्व त्याच्यामधल्या पदाधिकाऱ्यांना, त्या संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांना विनंती आहे. आज पुन्हा एकदा मी दीपक मानकरांचं, बाबा कंधारेंचं, पंकज हरपुडेचं, तसंच आमच्या शिल्पाताई भोसलेंचं आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांचं, त्यांनी हे अतिशय कमी वेळात, मी काल सकाळी का परवा दिवशी रात्री सांगितलं की मला थोडंसं हितगुज साधायची. कधी कधी काय होतं, आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं काय चाललं हे तुम्हालाही समजत नाही. काही जे आम्हाला वरचेवर भेटतात आणि अडचणी सांगतात आणि आम्ही त्या अडचणी सोडवतो ते ठराविक लोकांनाच माहिती असतं. परंतु शेवटी ज्या समाजाच्या करता आम्ही काम करतोय त्या समाजाला पण ही माहिती झाली पाहिजे. ह्याच भावनेतनं तुम्हाला मी आव्हान करतोय, तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. हे आपण कृपया समजून घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. बघता बघता उन्हाळ्याची तीव्रता खूप आहे आणि त्याच्यातून बऱ्याचदा मतदार हा तिथं मतदानाला यायला काकू करतो, एवढं उन्हाचं कशाला जायचं. तसं न करता प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं तुमचं अमूल्य बहुमूल्य अशा प्रकारचं मत तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं, तुमच्या मित्रपरिवारांचं, तुमच्या सहकाऱ्यांचं हे महायुतीच्या घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ ह्या जे काही मशीन आहे EVM, त्या मशीनमध्ये आपण जे ह्या तीनपैकी जी खूण असेल त्या खुणाच्या समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं. ही माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहील. पुढच्याही काळामध्ये इतरांच्यापेक्षा अधिक माझ्या क्रीडापटूंच्या करता आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करताना सर्व मान्यवरांच्या करता आम्ही त्यांना मदत करायला कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला मनापासून साथ आपण सगळ्यांनी द्यावी अशी आव्हान आपल्याला सगळ्यांना करून पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मनापासून स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.